तसं चांगलं गाव तसं चांगलं रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडीतली हाय आमचा मामा अशोक मामा सकाळी 8 वाजता बैल सोडा की जा 3 वाजता पहिला नाही 4 वाजता पहिला नाकू हा टाका ना मग छोटा छोटा हा चल हे टाकला ना वेगळा आम्ही मामाच्या गावाला आलो आहे. हे मावळंगे गाव आहे. हे रत्नागिरीपासून जवळजवळ 30 किलोमीटर आहे. पावसमार्गे जायला लागतं. पावसवरून 6 किलोमीटर हे गाव आहे. आम्ही सर्वजण आता मामाच्या गावाला आलो आहे आणि आता आम्ही मामाबरोबर मामाच्या बागेत आलो आहे. तो मामा सांगतोय की यावर्षी आपल्या बागेमध्ये आग लागली कारण बाजूला कोणीतरी आग पेटवली होती. ती आग भडकत आपल्या बागेमध्ये आली होती. आणि हे बघा हे समोर झाड दिसतात ना जळलेली, हे बघा ते जळलेले झाड आहे. पूर्ण झाडं ओढपळली होती कारण मे मध्ये ही सुके पानं पडली असती ती लगेच पेट घेतली होती आणि ही सगळी पेटत आपल्या वाड्यापर्यंत आली होती. हा वाडा गुरांचा वाडा कारण आता सध्या गुरं नाहीत कारण सध्या आता ट्रॅक्टरनी शेती केली जाते. हा वाडा आहे गुरांचा. इथे म्हणतो इथपर्यंत सगळी आग पेटली होती. इथनं सगळी आग पेटली होती. पेटा वेळेला हा पेटता वाशी पेटली असते वर जा पेरिया होते पुरा मन जो दाखवतो वारा आखरी पेरिया पेरिया आहे ना काही वाशी पेटतं ना त्याची खाण झाली असते. हा पुरा जळलेला ही पुरी कालमा बाद झाली जो हाय काय तो एक कुर्ती कालम बाद झाला. हा एक बाद झाला सगळी बाद झाली. बघायला जायचं आणि काटला पण आहे काटला पण बघू जायचं. हो हिच्या गोवाला कोकण दाखवा
हाय साहिल हे काय माहितीये, साहिल जे काय करतोय ना हाताला रंग, तो सायाचं पान आहे, म्हणजे सागवानी लाकडाचं झाडाचं पान. हे जर हाताला घासलं ना तर असा लाल रंग येतो. ही आहे निसर्गाची किमया. असला काय नाही तिथला नाही फोर्स नाही ना पडाला नाही येईल आला बघा आला पाठी पाणी साठलं की येईल तो. बघा आला सजना हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. सगळे पाठवून काढावं नको. काय होतं काय होतं काय होतं